चंदगडच्या भागात खेडे सरंजामचा जो प्रश्न आहे तो खरं तर मोठ्या पद्धतीनं होता. काय मार्ग निघालाय? कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हेरे सरंजाम येथील 11,394 हेक्टर जमिनी ज्या 12,000 कुटुंब 60,000 लोकसंख्येशी संबंधित होत्या, या जमिनी जर बघितल्या तर या जमिनीचे मूळ फेरफार, जमिनीचे सातबारे उतारे, अधिकार अभिलेख आणि 1951 पासूनचे कागदपत्र उपलब्ध नव्हते. पण त्या ठिकाणी शेत जमिनीचे ताबे, शेत जमिनीचा संपूर्ण स्पॉटचा जर विचार केला तर आमचे शेतकरी त्या ठिकाणी त्या जमिनी त्यांच्याकडे इनाम म्हणून आलेल्या होत्या. पण या जमिनी वर्ग 2 होत्या, सरंजाम होत्या. मला या गोष्टीचा या ठिकाणी आनंद आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी मला निर्देशित केलं की या जमिनीबद्दलचा तात्काळ निर्णय करा. आणि आज मला या गोष्टीचा आनंद आहे की आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातल्या हिरे संजाम मधल्या 11,394 हेक्टर जमिनी ह्या फ्री होल्ड करून दिलेल्या आहे. 54,11,000 रुपये जी शेतकऱ्याकडनं वसुली घ्यायची होती ती सुद्धा माफ करण्यात आली आहे. आणि जर त्या ठिकाणी थोडा काही अधिकार अभिलेखामध्ये त्रुट्या वगैरे असतील त्याबद्दलची एक एडीओ समिती त्या ठिकाणी तयार करण्यात आली आहे. महिनाभराच्या आतमध्ये काही त्या ठिकाणी असतील तर ते सोडवायचं आहे. खरं तर मला या ठिकाणी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांचं अभिनंदन करायचं आहे. निवडून आल्या आल्या शिवाजी पाटील यांनी महसूल मंत्री म्हणून माझ्याकडे, मुख्यमंत्र्याकडे या जमिनी फ्री होल्ड व्हाव्या, यांचा मालक शेतकरी व्हावा, क्लास 2 हा जी धारणा प्रकार आहे तो कमी करावा आणि या जमिनीचा संपूर्ण शेतकऱ्यांना मालकी द्यावी, हा जो प्रश्न होता, आज शासन निर्णय आम्ही काढलेला आहे. शासन निर्णय आम्ही शिवाजी पाटलाला सुपूर्द करतो आहे आणि एक मोठा 12,000 कुटुंबाचा प्रश्न सोडवण्याकरता शासनाला यश आलं आहे. मी तिथल्या 12,000 कुटुंबाच्या शेतकऱ्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो. शिवाजी पाटील यांचं मनापासून अभिनंदन करतो. एखादा विधानसभेचा सदस्य एखादा विषय घेऊन सरकारकडे जर आला तर तो कसा सोडवता येईल याकरता मागच्या 4 वर्षापासनं आणि आता माझ्याकडे 1.5 वर्षापासनं शिवाजी पाटील यांनी पाठपुरावा केला आणि आज चंदगड तालुक्यातला सर्वात मोठा प्रश्न सोडवला गेला. आणि याबद्दल मी पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचे आणि शिवाजी पाटील यांचे मनापासून अभिनंदन करतो. महसूल खात्याला आता हा निर्णय करता आला, आमच्या महसुली अधिकाऱ्यांची मनापासून अभिनंदन करतो. कोल्हापुर जिले में चंदगड तहसील में हेरे सरंजाम ये गांव में 11,394 हेक्टर किसानों की जमीन जिसपे सरंजाम चढ़ चुका था. सरंजाम आने की वजह से, इनाम होने की वजह से किसानों को उनकी मालकी नहीं मिल रही थी. 12,000 परिवार, 60,000 जनसंख्या की जमीन होने के बावजूद भी किसानों को मालकित्व नहीं मिल रहा था. लेकिन देवेंद्र फडणवीस जी की सरकार, हमारी सरकार ने निर्णय लिया है
अब हेरे सरंजाम की 11,394 हेक्टेयर जमीन को फ्री होल्ड कर दिया गया। अब किसान मालक हो गए। 1951 से ये लगातार प्रश्न चल रहा था कि सरकार इसको न्याय दे, लेकिन 1951 के बाद आज हेरे सरंजाम को न्याय मिला, किसानों को न्याय मिला है। और ये न्याय दिलाने के लिए महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी और वहाँ के विधायक शिवाजी पाटिल, इनका मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ कि शिवाजी पाटिल ने पिछले 4 साल से पिछली सरकार में भी बहुत प्रयास किया। मैं जब राजस्व मंत्री बना, मेरे साथ भी प्रयास किया और मुझे इस बात का आनंद है कि बहुत बड़ा निर्णय करने में हम सफल हुए। 12,000 परिवार को न्याय देने के लिए सफल हुए। आज मुझे इस बात का किसानों का भी अभिनंदन करना है। वहाँ के वो आज मालक हो गए हैं। 54 लाख रुपए माफ कर दिए गए हैं और सारे किसानों को फ्री होल्ड कर दिया गया है। अब किसान सरंजाम के इनाम जमीन से मुक्त हो गए हैं और वहाँ पे एक नया अध्याय चालू हुआ है। स्वतंत्रता के बाद ये बहुत बड़ा निर्णय सरकार ने लिया है। मैं शिवाजी पाटिल का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। सर, सरकार का फैसला आने में इतना समय क्यों लगा? जो फैसला अभी आपका, ये तो मामला 1951 से चल रहा था, 1951 से चल रहा था, लेकिन देवेंद्र फडणवीस सरकार, हमारी सरकार जो वादे करती है किसानों से, वो वादे पूरे करने का काम करती है। हमने चुनाव में कहा था कि शिवाजी पाटिल को वोट दीजिए, हम हेरे सरंजाम का प्रश्न छुड़ाएंगे। हमने उनके 11,000 परिवार का प्रश्न छुड़ा दिया है। मुख्यमंत्री यांनी तुम्ही आमदारांच्या माध्यमातून तिथे जाऊन प्रत्यक्ष भेट घेणार आहात? माननीय मुख्यमंत्री यांना शिवाजी पाटीलचे निमंत्रण देतील, पण मी सुद्धा गरज पडली तर नक्की हेरे सरंजामला जाईल, चंदगड तालुक्यात जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।